अंबादास दानवे यांच्या कॅश बॉम्बवरून दोन्ही शिवसेनेमध्ये जुंपले। अंबादास दानवेंकडून व्हिडिओ ट्विट करत सरकारला सवाल उपस्थित करण्यात आले। व्हिडिओमधील आमदार कोण असा सवाल दानवेंनी केला। सरकारकडे कर्जमाफीला पैसा नाही, बाकी सगळं ओके आहे असंही दानवे म्हणाले। जनतेला सांगा मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री हे आमदार कोण आहेत असं दानवेंनी म्हटलं। पैशांच्या गड्ड्यांसह काय करताय हा सवाल दानवेंनी उपस्थित केला। ओळखतो म्हणून मी व्हिडिओ ट्विट केलेला आहे। मी काय बिनओळखीचं ट्विट काय बिलकुल केलेलं नाही। पोलिसांनी चौकशी करा एवढंच माझं खुलं आव्हान आहे बस। हे आता चेहरा दिसत नाही त्यामुळे तो मी नव्हेच म्हणेल। तो आता पुढचा त्याच्या चेहऱ्याचा येईल त्याच बघूया। जसे महेंद्र दळवी आहे याच्यात तसे समोर एक लाल शर्टवर पैसे मोजणारी व्यक्ती पण आहे। तिचा चेहरा दिसत नाही। मला तर वाटतं सगळ्यात मेन कल्प्रिट ती व्यक्ती आहे, सगळ्यात महत्वाची। त्यामुळे पोलिसांची जबाबदारी आता ती पोलिसांना या सगळ्या गोष्टी सहज कळू शकतात जर ठरवलं त्यांनी शोधायचं तर। आणि मग पैसे कुठून आले, काय आले, किती आले हे पोलीस तपासू शकतात। नक्की कायदेशीर नोटीस हे करणार, त्यांच्यावर मानेचा गुन्हा दाखल तर नक्की करणार मी। पण विधिमंडळाच्या पटलावर मी विषय मांडून महाराष्ट्राला कळलं पाहिजे ना यातला सत्यता काय आहे ही लोकांना। कारण मी ओपन चॅलेंज दिले, जर याच्यामध्ये अंशतः जरी सत्यता आली तरी माझा आमदारकीचा मी राजीनामा त्या पटलावर द्यायला तयार आहे। हे पण मी कोणाला आमदारकीचा राजीनामा देण्यासाठी किंवा त्यांच्यावर आरोप करण्यासाठी हा व्हिडिओ पोस्ट केलेला नाही। मी आत्ताच्या घडीला जे 50 खोके एकदम ओके लोक म्हणत होते तर काही लोकांना राग येत होता, म्हणजे खोक्यांचंच राजकारण सगळं चालू हे दाखवण्यासाठी मला त्यांच्या राजीनामा माझं काय व्यक्तिगत त्यांच्याशी काही राजकीय नाहीये। त्यांनी त्यांचं खुशाल जे करायचं ते करावं, मला त्याच्याशी काही घेणं नाही। मी काय त्यांचा राजीनामा मी व्यक्तिगत त्यांच्यावर आरोपही केलेले नाही। 100% नाही आहे। त्याने तो अगदी मागच्या कोण दाखवलेला व्हिडिओ तो म्हणजे मॉर्फ केलेला आहे ते स्पष्ट दिसते ते। आणि त्याच्यामध्ये लाल टी शर्ट माणूस कोण आहे, त्याच्या राईट हातामध्ये घड्याळ आहे असं सगळं दिसते चित्र सगळे त्याच्यात। पण ही अंबादास दानवेची जुनी सवय आहे ऍक्च्युअली ते ब्लॅकमेल असेल असं मी नक्की सांगेन। महेंद्र दळवींनी जर मॉप केलेला व्हिडिओ असेल त्याची पोलिसात तक्रार करावी आणि पोलिसांनी निष्प्रभपणे याचा तपास करावा। आणि जर माझ्याकडे चौकशीला पोलीस आले तर मी त्यांना या संदर्भात व्यवस्थित उत्तर देईल। आणि मला असं वाटतं की रायगडच्या राजकारणामधलं एकंदर आता आपण बघितलं तर याचा बोलवता त्यांनी रायगडवासीच कोणतरी असावा जो त्यांना सांगितलंय हे स्पष्ट होईलच। पण ते त्यांनीच सांगावं की त्याला हे सगळं बोलण्यासाठी कोणी सांगितलं, सत्यता आहे ते असं कोणातरी बदनामी करणं हे काय ठीक नाही आहे। पैशाच्या गडी दाखवणं, कोणते लाल टी शर्टवर माणूस दाखवणं तो कोण आहे हा लोकांसमोर आला पाहिजे ना। शेवटी रायगडच्या राजकारणातली वाढती हे बघितलं तर विरोधकांपैकी त्यांना कोणीतरी सुपारी दिली असावी असं मला नक्की वाटतं। कारण त्यांना महेंद्र दळवी कोण, महेंद्रची कारकीर्द कोण काय आहे हे त्यांना माहीत नसावी। कारण त्या शिवसेनेमध्ये मी जिल्हा प्रमुख होतो, ते जिल्हा प्रमुख होते, त्यानंतर ते विधान परिषदेत गेले, मी आमदार झालो, मी दुसऱ्यांदा आमदार झालो, हे त्यांना नक्की त्याविषयीचं ज्ञात असावं। पण ही सगळी बदनामी करण्याचं कटकारस्थान या संदर्भातली सुपारी त्यांना दिली असावी असं मला नक्की वाटतं। असू शकतं कारण पूर्वीपासूनच मातोश्री आणि सुनील तटकरेंचं साटेलोट आहेतच, त्यामुळे कदाचित हे होऊ शकतं। कारण आता आपण पाहिलं की नगरपालिकांच्या निवडणुकीमध्ये राज्यामध्ये का रायगडमध्ये बऱ्याचशा ठिकाणी राष्ट्रवादी आणि भाजप एकत्र होते। कर्जत मतदारसंघामध्ये भाजप आणि शिवसेना पारंपरिक अलायन्स एकत्र होती, पण तो राष्ट्रवादी आणि उबाटा त्या ठिकाणी एकत्र आलेली होती। त्यामुळे सुनील तटकरे कोणाशी कसे काय वरच्या लेवलला बोलतील, काय साटेलोटे करतील ते सांगू शकत नाही। असं मी तटकरे बिटकरे यांचं ऐकून असे धंदे मी करणार नाही। आणि मी काही कोणत्या विषयासाठी सुद्धा हे केलेलं नाही। मी केलेलं आहे महाराष्ट्राची संस्कृती खोक्यांची कशा पद्धतीनं फोफावलेली आहे हे जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी मी केलेलं आहे। जो व्हिडिओ त्याने व्हायरल केलेला आहे त्यामध्ये चेहरा मोहरा काही दिसत नाही आहे, फक्त पैशाचे बंडलं दाखवलेले आहेत, टी शर्ट काय लाल घातलेला कोणतरी एक व्यक्ती दाखवलेला आहे। महेंद्र शेटने आमच्या चॅलेंज केलेली आहे, जर मला खरं करून दाखवलं तर मला मी आमदारकीचा राजीनामा देईन। एवढ्या टोकाला माणूस कधी येतो जेव्हा काहीतरी खरं असतं तेव्हा। त्याचं खरं होतं महेंद्र शेटचं म्हणून तो बोलला, मग त्याने आता चॅलेंज स्वीकारावं। ज्याने केलेलं आहे त्याने चॅलेंज दिलेलं आहे त्याने स्वीकारावं आणि त्याला चेहरा का दाखवत नाहीत। जर तू एवढं जर
क्लिअर दाखवतोच, पैसे आहेत, टी शर्टवर आहे, घड्याळ आहे, सगळं दाखवलं आहे. मग त्यांनी चेहरा दाखवावा असं आमच्या महेंद्र शेटनी सांगितलं आणि आम्ही पण सांगतो की त्यांनी दूध का दूध पाणी का पाणी करावं. आता रायगडनं छत्रपती संभाजीनगरला आव्हान दिले ते अंबादास दानवेंनी स्वीकारावं, गोगावले म्हणाले. काय आव्हान दिलं? इथून पुढे काय आव्हान आहे? नव्या वादाला आम्ही तोंड हे करतो असं. ठीक आहे, स्वीकारतो. काय असेल त्याचं वादाला तयारी आमची सामोरं जाण्याची. अजूनही तुम्हाला व्हिडिओ दिसतील असं आदित्य ठाकरे म्हणाले. दानवेंकडून ट्विट केलेल्या व्हिडिओवरती आदित्य ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली. तर कर्जतच्या फार्म हाऊसवर सर्च ऑपरेशन केल्यास पळापळ होईल असं नितेश राणेंनी म्हटलं. तुम्ही तो व्हिडिओ पाहिला असेल, तो व्हिडिओ सरकारकडे कर्जमाफीसाठी पैसे दिले, तिथे हे आमदार आमचे सत्ताधारी आमदार पैशांच्या बॅगा घेऊन फिरतात. पण या आधी अशाच व्हिडिओ कोकणामध्ये आता हेच आहे ना, म्हणजे तुम्ही हेलिकॉप्टरमध्ये ज्या बॅगा घेऊन फिरतायत आणि हे जे आनंद पुरस्काराचं वाटप चाललंय ते नेमकं कोणाचं आहे? अजूनही तुम्हाला व्हिडिओ दिसतील याच्यात. ठीक आहे, आता व्हिडिओ ट्विट केला, व्हिडिओमध्ये त्याची सत्यता तपासली जाणार आणि व्हिडिओ ट्विट करणारे ठाकरे सेनेवाले त्याला जरा सांगा त्याच्या मालकाचं कर्जतच्या फार्म हाऊसवर किती कॅश ठेवली आहे, जरा जाऊन विचार, जरा बघ ना. कॅशच्या बाबतीचा आरोप हे ठाकरे सेनेचे आमदार किंवा कार्यकर्ते करतात ना, हे सर्वात मोठं जगातलं आश्चर्य आहे. कधीतरी कर्जतच्या फार्म हाऊसवर तुम्ही सगळेजण पहिले चाला आणि जमिनीमध्ये किती कॅश खोदून ठेवली आहे हे जरा उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेला विचारा ना, जरा विचारा. आणि त्यांनी तर कॅश, या सगळ्या कॅश वीसच्या बाबतीमध्ये त्यांनी तर बोलूच नाही, नाहीतर एकदा सर्च ऑपरेशन कधीतरी कर्जतचा फार्म हाऊस घ्यायला लागेल, मग पळापळ होईल कशी.